नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, जेवताना किंवा नाश्त्यामध्ये आपल्याला तिखट पदार्थांबरोबर थोडासा गोडाचा पदार्थ असेल तर त्या जेवणाची नाश्त्याची लज्जत चव वाढते. शिवाय बऱ्याच जणांना थोडंसं का विना गोड रोज खायची सवय असते. त्यामुळे मी आज करते आहे उन्हाळा स्पेशल नाचणीच्या पिठाचे लाडू. चला आपण साहित्य बघूया का. ज्याचे आपण आता लाडू करणार आहोत ते नाचणीचं पीठ आहे. 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलेले आहे. ही आमटी भाजीची वाटी नसून थोडीशी मोठी वाटी आहे. 1 वाटी मखाणा आहे. 2 वाट्या गूळ मी घेऊन ठेवलेला आहे. यातील लागेल त्याप्रमाणे घालणार आहे. 1 वाटी सुकलेला नारळ म्हणजे सुकं खोबरं आहे. 1 वाटी भरून त्याचा खीस घेतलेला आहे. काजू, खारीक पावडर, जायफळ पावडर आणि थोडीशी वेलची पावडर, बदाम आणि इथं भोपळा, सूर्यफूल आणि टरबूज यांच्या बिया घेतलेल्या आहेत. तूप मी दाखवलेलं नाही आहे. आता तूप मी लागेल तसं घेणार आहे. गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर कढई तापत ठेवलेली आहे आणि 1 वाटी सुका खोबऱ्याचा कीस मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि तो मंद आचेवर मी भाजून घेत आहे. सुक्या खोबऱ्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि ह्यातून निघणारे तेल ते पण आपल्या शरीराला उपयुक्त असते. खोबऱ्याचा कीस मी या वाटीनं मोजून घेतलेला आहे आणि याच वाटीनं मी नाचणीचं पीठ, मखाणा आणि गूळ मोजून घेतलेला आहे. आपलं खोबरं खरपूस खमंग असं भाजून झालेलं आहे. सुगंध दरवळतो आहे. हा 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 मस्त एकदम. आणि त्याचा रंग तर एवढा सुरेख आलेला आहे. एकदम खरपूस भाजून झालेले आहे. ते मी आता खाली काढून घेते आहे. खोबरं मी खाली काढून घेतलं आहे. कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेले आहे. ते गरम झालेले आहे. त्याच्यामध्ये हे मी मखाणे भाजून घेते, परतून घेते आहे. मखाण्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. चांगले कुरकुरीत होऊन द्यायचे ते. थोडासा त्यांचा रंग बदलतो. मखाणे आपले भाजून झालेले आहेत. तुम्ही एरवीसुद्धा हे मखाणे असे तुपावर भाजून त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि नाश्त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. खूप छान लागतं. आता हे मखाणे मी काढून घेते. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. याच्यामध्ये बदाम, काजू आणि या सगळ्या तेलबिया मी तळून घेते आहे. याच्यामुळे आपल्या लाडवाला क्रंच तर छान येणारच आहे. शिवाय आपले लाडू पौष्टिक पण होणार आहे. आपले सगळे ड्रायफ्रूट्स आणि तेलबिया तळून झालेले आहेत. या बिया तर ह्याच्यामध्ये उडत आहेत चटचट. हे मी आता खाली काढून घेते.
उरलेल्या तुपामध्ये मी ही खारीक पूड घालून घेते आहे. थोडीशी परतून घ्यायची आहे, जास्त नाही. मी खारीक पूड खाली काढून घेते. कढई तीच वापरते मी गॅसवर. आणखीन त्याच्यामध्ये मी नाचणीचं पीठ घालून घेते आहे. हे पीठ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. आधी मी 2 ते 3 मिनटं असं नुसतंच परतून घेणार आहे आणि मग नंतर ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे. मंडळी, आमच्या मृणाल कुकिंग ह्या चॅनलवर हलव्याचे लाडू आहेत, डिंकाचे लाडू करून दाखवलेले आहेत, ओट्सचे लाडू आहेत, आणखीन अख्ख्या हिरव्या मुगाचे लाडू पण ह्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही नक्कीच बघा. पीठ मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते खमंग होतं. नाचणीचा लाडू हा जरी रंगानं लाल दिसत असेल तरी चवीला आणि पौष्टिकतेच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त आणि अप्रतिम होतो. 3 मिनटं झालेली आहेत. मी पीठ भाजून घेते आहे. आता मी याच्यामध्ये तूप घालणार आहे. इथे मी 3 चमचे तूप घातलेले आहे. तूप थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे. पीठ भाजून घेते आहे. 2 मिनटं झालेली आहेत. मी अजून एक 3 चमचे साजूक तूप ह्याच्यात घालून घेते आहे. भाजताना तूप जरी कमी घातलं तरी चालेल. लाडू करताना तूप कमी पडलं तर वरून घालता येतं, परंतु तूप काढता येत नाही. त्यामुळे तूप कमी कमीच घालायचं आहे, जसा लागेल तसंच घालायचं आहे. लाडू वळताना तूप पातळ करून वरून घातलं तरी पण चालतं. अजून 2 चमचे मी तूप घालून घेते आहे. आता आपलं हे नाचणीचं पीठ जवळजवळ भाजून झालेलं आहे. गोड आणि खमंग असा वास सुटलेला आहे. थोडासा गोड वास सुटला आहे. खूप छान वास सुटलेला आहे, सुगंध. 1 मिनिट मी हे भाजून घेणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह हे मुबलक प्रमाणात असतात आणि नाचणी ही गुणधर्मानं थंड आहे. त्यामुळं आपलं शरीर आतून थंड राखण्यासाठी हिचा चांगला उपयोग होतो. आमच्या या चॅनलवर नाचणीचा उपमा, नाचणीचे थालीपीठ हे अगदी आत्ताच 15 दिवसातच अपलोड केलेले 2 पदार्थ आहेत, ते तुम्ही नक्कीच बघा. पीठ आपलं जवळजवळ भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद करून घेते आहे, म्हणजे आपली जी कढई गरम आहे ना, त्याच्या उष्णतेनं पण अजून ते गरम होणार आहे. गॅस मी बंद करून घेते आहे. नाचणीचं पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि ते थंड होईस्तोपर्यंत मी खोबरं, मखाणा हे सगळं मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. भाजलेलं सुकं खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. बघा तरी रंग किती सुरेख आलेला आहे आणि इतकं कुरकुरीत झालेलं आहे, हाताने सुद्धा असं आपल्याला चुरता येते.
खारीक पावडर पण बारीकच आहे, पण मी ती ह्याच्यातून काढून घेते आहे. मखाणा सगळे मी याच्यात घालून घेते आहे. सुकामेवा आणि तेलबिया ज्या आपण तुपात तळून घेतल्या आहेत त्या पण मी ह्याच्यात घालून घेते आहे. मिक्सरमधून मी हे सगळं बारीक पूड करून घेते आहे. आपली ही पूड अशी झालेली आहे. थोडीशी मी जाडसर ठेवलेली आहे, म्हणजे त्याचा क्रंच लाडू खाताना खूप छान लागतो. नाचणीचं पीठ मी थोडंसं गार करायला ठेवलेलं आहे. 1-2 मिनटामध्ये ते गार होईल आणि मग आपण सगळे जिन्नस एकत्र करायचे आहेत. इथं मी गूळ घेतला आहे, त्याचा पाक करणार नाही आहे. तुम्हाला जर समजा पाक करायचा असेल तर फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस घालायचे आहेत. तुपावर खरपूस असं भाजून घेतलेलं नाचणीचं पीठ आता गार झालेले, थंड झालेले, त्याच्यामध्ये मी हे सुकं खोबऱ्याचा किस, काजू बदाम, तेलबिया, खारीक पावडर हे जे मिक्सरमधून बारीक पूड करून घेतली ना सगळ्यांची, ते मी सगळ्या ह्याच्यावर घालते आहे. पाऊण चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. मिश्रण सगळं एकजीव करून घेते हाताने. आता ह्या स्टेपला तुम्ही एकतर गुळाचा पाक करून, म्हणजे गूळ नुसता वितळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचे आणि लाडू वळून घ्यायचे, किंवा हा जो चिरलेला गूळ आहे तो मी ह्याच्यात घालणार आहे आणि मिक्सरमधून काढणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचे असेल तसं करू शकता. आपलं नाचणीचं पीठ 2-2.25 वाट्या होतं आणि बाकीचं सगळं तळलेले जिन्नस सगळं मिळून 3 वाट्या झालेले आहे. त्यामुळं मी इथं 2 वाट्या गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सगळं मिश्रण मी 2 भागामध्ये मिक्सरमधून काढणार आहे आणि मग त्याचे लाडू वळणार आहे. एक घडा पहिला मी करून घेते आहे, म्हणजे ह्यातला गूळ सगळा एकत्र होईल. मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर आपलं मिश्रण असं झालेलं आहे. गूळ छान विरघळलेलं आहे, मिक्स झालेलं आहे आणि सगळं एकजीव झालेलं आहे. हा बघा दुसरा भाग आहे ना, हा मी मिक्सरमध्ये घालते आहे आणि तो पण काढून घेते. तुम्ही गुळाच्या ऐवजी पिठी साखर घालूनसुद्धा लाडू करू शकता, पण गूळ हा जास्त पौष्टिक असतो आणि गुळाची चव ही खमंग असते. दोन्ही भाग मी एकत्र करून घेतलेले आहे. तूप थोडं कमी वाटलं म्हणून मी वरून घालून घेतलेलं आहे. हे बघा आपला लाडू किती छान वळून झाला आहे. त्याला मी वरून एक तेलबी लावून घेते. मस्त झाले. अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते आहे. अशा रीतीनं आपले नाचणीचे खमंग, खरपूस, कॅल्शियम, प्रोटीनयुक्त, आरोग्यवर्धक आणि शरीराला आतून थंड करणारे नाचणीच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की करून बघा. पाहिजे तर पहिल्यांदा फक्त एका वाटीचे करून बघा आणि मग तुम्ही नक्कीच जास्त प्रमाणात कराल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढं तुमच्या इतर मैत्रिणी आणखीन फॅमिली ग्रुप असतील त्यांच्यावर पाठवा. असेच विविध उन्हाळा स्पेशल पदार्थ मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा.